मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणाला आता 6 महिने उलटलीत. आज त्यांचं संपूर्ण कुटुंब उद्याच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी किल्ले रायगडच्या पायथ्याशी दाखल झालेले आहेत. आपल्यासोबत स्वतः संतोष देशमुख यांची कन्या आहे. ताई, काय सांगशील? एकंदरीत या प्रकरणाला आता 6 महिने झाले, अजूनही या आठवणी आहेत. आज तू छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी उद्याच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आलेली आहेस. काय एकंदरीत ह्या विचारातनं तू या ठिकाणी आलेली आहेस, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी काय तू अभिवादन करणार आहेस? म्हणजे महाराजांच्या काळात जसं महाराजांचं एक राज्य होतं स्वतःचं, त्यांनी स्थापन केलेलं. त्याच्यामध्ये त्यांनी जसं मावळ्यांवर ज्यावेळेस अन्याय झाला त्यांच्याविरुद्ध कोणीतरी त्यांनी त्याविरुद्ध आवाज उठवला आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवला आणि न्याय मिळवून दिला. आणि जे कोणी त्यांच्यासोबत ज्यांनी कृत्य केलं त्यांनी कठोर शिक्षा दिली. आणि बाकीचे जे लोक आहेत किंवा बाकीचा जो समाज आहे त्यांना त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे जर आपण कार्य केलं तर त्याची शिक्षा काय असते. आणि आज या आपल्या महाराष्ट्रात जशी माझ्या वडिलांची हत्या झाली तसं अनेक लोकांची हत्या झालेली आहे. तसंच मला आत्ता वाटतं आणि या सरकारकडून मला अपेक्षा आहे की तसंच महाराजांच्या काळामध्ये जशी प्रथा होती त्याच प्रथांनी आपण जर या गुन्हेगारांना जर कठोर शिक्षा दिली तर पुढचे जे गुन्हे थांबतील. त्यामुळेच आम्ही महाराजाच्या चरणी सांगतोय आणि साकडं घालतोय की महाराज, तुम्ही तुमच्या काळात जशी प्रथा होती त्याच प्रथेने आज हा महाराष्ट्र चालला पाहिजे. आणि माझ्या वडिलांना तसंच इतर सर्वांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. नक्कीच एक वडिलांची आपल्या डोळ्यासमोर या प्रकरणाची सगळी संपूर्ण गोष्ट किंवा ही सगळी कहाणी आपल्यासमोर उभी राहते, तेव्हा खरंच एक जी मुलगी असते ती तेवढ्याच ताकदीनं या सगळ्या प्रकरणात उभी राहते, सक्षमपणे तिच्या कुटुंबासोबत राहते. तू देखील आज तुझ्या कुटुंबासोबत एक प्रमुख भूमिका बजावत संपूर्ण कुटुंबाचा आधार किंवा तुझा कुटुंबाला आधार या संपूर्ण गोष्टीमध्ये तू त्यांच्यासोबत सक्षम राहिलीस. राजांची देखील हीच शिकवण असायची किंवा राजांची देखील अशा प्रकरणाला कशा पद्धतीनं शिक्षा व्हायची ते सगळं संपूर्ण महाराष्ट्रासहित देशानं पाहिलेलं आहे. उद्या राजांचा शिवराज्याभिषेक सोहळा आहे. स्वतः संभाजीराजे देखील उद्या आहेत. लाखो शिवभक्त या ठिकाणी गडावर आहेत. कशा पद्धतीनं या संपूर्ण वातावरणातनं उद्याचा शिवराज्याभिषेक सोहळा तू या संपूर्ण परिस्थितीमधनं या ठिकाणी म्हणजे बघणार आहे? खरं तर ही घटना घडल्यानंतर, कारण की माझे वडील आमच्या कुटुंबाचा एक असा हिस्सा होते की त्यांच्याशिवाय आमची कोणतीच गोष्ट पूर्ण होत नव्हती. पण ह्यांनी जे कृत्य केलं आहे त्यांनी माझ्या वडिलांना संपवलं आहे. खरं तर महाराष्ट्राने आम्ही कुटुंब, आमचं गावसुद्धा आम्हाला सावरू नसतं शकलं या घटनेतून. पण महाराष्ट्राने खरंच आम्हाला जी दिलेली साथ आहे आणि जे शिवप्रेमी इथं आलेत त्यांनी पण दिलेली आमची साथ आहे, ज्यांनी आमच्या वडिलांनंतर आमचा हात पकडला त्यांचे मी खरंच आभार मानते आणि त्यांच्याकडून सुद्धा न्यायाची अपेक्षा करते. नक्कीच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील आहेत. ते देखील याच शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आता काय सांगाल, 6 महिने उलटलीत, अजूनही मारेकऱ्यांवर ठोस अशी जी भूमिका आहे सरकार कुठेतरी घेताना दिसत नाही, किंवा या मारेकऱ्यांना कुठे शिक्षा व्हायला पाहिजे देखील होताना दिसत नाही. काय सांगाल उद्याच्या शिवराज्याभिषेकच्या पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी आलात, एकंदरीत प्रशासनाला काय सांगाल? खरं तर प्रशासनाकडून आम्हाला अपेक्षा आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा, त्यांनी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आणि उद्या जे शिवराज्याभिषेक सोहळा आहे, खरं तर उद्या आम्ही संकल्पन करणार आहोत. आणि मी विशेष करून वैभवी आणि माझा पुतण्या आणि 2 मुलं यांना खास या गोष्टीसाठी इथं घेऊन आलो आहे आणि वारंवार येणार मी. इथं आम्हाला लढण्याची शक्ती मिळणार आहे. आणि ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी संघर्ष केला, ज्या मावळ्यांना, ज्या प्रजेला, ज्या न्याय द्यायचं काम त्यांनी केलं, तसंच या शासनानं केलं पाहिजे. महाराष्ट्राला एक उदाहरण दिलं पाहिजे की इथं गुन्हेगारीला कुणीही साथ देणार नाही आणि कायमचे म्हणजे गुन्हेगारी कशी संपवली जाईल याकडं म्हणजे हे उदाहरण त्यांच्यासमोर आहे की या लवकरात लवकर या आरोपींना फाशी शिक्षा द्यावी. आम्ही आत्ता पण नतमस्तक झालो महाराजांच्या पुढं, संभाजीराजांची भेट घेतली, आईसाहेबांची भेट घेतली आणि उद्या आम्ही या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित असणार आहोत. उद्या एकच संकल्प करणार आहेत की राहिलेली लढाई, आत्तापर्यंत लढलो ती अर्धी लढाई होती, राहिलेली अर्धी लढाई जी आहे ती सगळ्यांच्या सोबत राहून आणि सगळ्यांनी न्यायाच्या भूमिकेत आहेत त्याप्रमाणे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आणि उद्या आम्ही तेच मागणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन मागणार आहोत आणि पुढील लढाई लढण्यात सज्ज होणार आहोत.
नक्कीच. तर संतोष देशमुख या हत्या प्रकरणाला आता 6 महिने पूर्ण होत आहेत आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब उद्याच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगडच्या याच पायथ्याशी आता या ठिकाणी पोहोचलेले आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.